नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वे विभागामध्ये आता 5349 पदांची पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुम्ही फक्त 10वी किंवा ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। यामध्ये तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन फी फक्त 100 रुपये असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचे, सबस्क्राईब नक्कीच जर तुम्ही अजूनपर्यंत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत 222 पदांची जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये असं लिंक देतात, तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनल जाऊन बघू शकता। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता, त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याच्यावर मी तुम्हाला देत जाणार। बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे। भारतीय रेल्वे विभागाअंतर्गत ॲप्रेंटिस या पदाकरता 5349 पदांची पदभरती निघालेली आहे। यामध्ये बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आणि 10वीमध्ये तुम्हाला किमान 50% गुण असणे आवश्यक असणार किंवा तुम्ही ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार। यामध्ये विविध पोस्ट असणार आहेत, ज्यामध्ये वेल्डर, टर्नर, त्यानंतर असिस्टंट, त्यानंतर इथे फिल्टर, इथे विविध पद असणार आहेत। त्यामुळे तुम्ही ज्या फील्डमधून ITI कंप्लीट केले आहे त्यानुसार तुम्हाला येथे फॉर्म भरायचे आहेत। बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PDF लिंक भेटणार आहे, तुम्ही ते नक्की चेक करायचे आहे की तुम्ही ज्या फील्डमध्ये जो ITI कंप्लीट केला आहे त्या फील्डमध्ये किती वेकेन्सी आहेत। तर बघा आता वय मर्यादा काय असणार आहे, तर 23 मार्च 2026 पर्यंत तुमचे वय हे 15 ते 24 वर्ष असणे आवश्यक असणारे। SC आणि ST कास्ट करता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल आणि OBC करता 3 वर्षाचं कन्सेशन भेटणार आहे। नोकरीचं ठिकाण हे तुमचं पश्चिम रेल्वे कार्यक्षेत्र असणार, यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश येतं। त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फी ही जनरल आणि OBC करता 100 रुपये, SC, ST आणि PWD व महिलांकरता येथे कोणतीही फी घेतली जाणार नाही। अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। तर बघा आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। तर सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेटमध्ये तुमचं 10वीचं व जे तुम्ही ITI कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता। बघा आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे, तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 21 फेब्रुवारी 2026 पासून होणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 23 मार्च 2026 असणार आहे। मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल। जे कोणी पण या बससाठी पात्र असेल त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा।